नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एकच चर्चा आहे की या पंतप्रधानांचं योगदान जास्त देशासाठी, तर या पंतप्रधानांचं जास्त आहे. परंतु मित्रांनो, कोणत्याही पंतप्रधानांचं योगदान हे देशासाठी कमी आणि जास्त नसून प्रत्येक पंतप्रधान समोरली आपली सिच्युएशन्स वेगळी होती, त्यांचे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस वेगळे होते. मल्टी अलायन्स, मल्टी पोलॅरिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या वेगळ्या होत्या. तर त्यामुळे प्रत्येक पंतप्रधानांचं आपलं एक वैयक्तिक आणि एक चांगलं योगदान या देशासाठी लाभलेलं आहे. त्यातूनच या देशाची एक मोठी प्रगती आणि कुटुंब जग आज आपल्याला बघायला भेटते. 1947ला ज्यावेळेस हा देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, तर त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांनी शपथ घेतली. तर त्यांच्या काळामध्ये ज्या सिच्युएशन्स होत्या त्या वेगळ्या होत्या. या देशामध्ये कोणत्या प्रकारचं इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं, एज्युकेशन सिस्टीम नव्हती, तर त्यांनी त्या सर्व डेव्हलप केल्या. त्यांच्या काळात 1948ला इंडो पाक वॉर झालं, त्या सिच्युएशन मधून आपण बाहेर पडलो. त्यानंतर पुन्हा 1962ला भारत आणि चायनाचं युद्ध झालं, त्या सिच्युएशन मधून आपण बाहेर पडलो. त्यानंतर गुलझारी नंदा हंगामी काळजीवाहू पंतप्रधान झाली. त्यानंतर देशाचे रेल्वे मंत्री, जय जवान जय किसानचा नारा या संपूर्ण देशाला देणारे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात भारत पाकिस्तानचं 1965चं युद्ध आपण जिंकलो. लाहोर पर्यंत आपली सेना गेली होती. त्यावेळेस या देशामध्ये संपूर्ण असा दुष्काळ पडलेला होता. अमेरिकेकडून आपल्याला जो डुकरांना खाऊ घालण्याचा गहू अमेरिकेने आपल्याला खायला दिला होता. त्या सगळ्या सिच्युएशन मधून आपण बाहेर पडलो. शास्त्रीजींच्या ताश्कंद येथील निधनानंतर आयर्न लेडी श्रीमती भारतरत्न इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या काळामध्ये 1971चं भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली. ऑपरेशन ब्लू स्टार असेल, ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा, 1974ला पहिली पोखरणची चाचणी पण इंदिरा गांधींच्याच काळात घेण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या 1984 मध्ये हत्या झाल्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात संपूर्ण देशामध्ये डिजिटलायझेशन आणि कॉम्प्युटरायझेशनची सुरुवात झाली आणि त्यांनी या देशाचे जे रिलेशन्स आहे त्या वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवली. त्यांची हत्या झाल्यानंतर 1991ला पी.व्ही. नरसिंह राव या देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळेची भारताची आर्थिक सिच्युएशन ती एकदम वेगळी होती, एकदम डाऊनफॉलला गेली होती. तर त्यांनी संपूर्ण फायनान्शियल जे अधिकार आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे देऊन एलपीजी पॉलिसी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही नवी फायनान्शियल पॉलिसी आणली आणि या देशाची जी आर्थिक सिच्युएशन आहे ती साकारण्यासाठी एक महत्वाचे आणि भरीव योगदान दिले. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले. अटलजींच्या काळामध्ये पुन्हा 1999चं कारगिल वॉर झालं, तेही पण आपण जिंकलो. त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक भरीव असं योगदान दिलं. एक इथिकल पॉलिटिशियन म्हणून अटलजींनी या देशासाठी कार्य केलं. गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवेज दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि पुन्हा दिल्लीला जोडणारा एक मोठा इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्यांनी या देशासाठी दिला. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी या देशाला फायनान्शियल कॅपेबल बनवण्यासाठी भरीव योगदान दिले. 2008ची ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस मध्ये पण त्यांनी या देशाला वाचवले आणि पुन्हा एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवले. त्यांच्याच काळामध्ये भारत आणि अमेरिकेचा जो न्यूक्लिअर ट्रेड प्रोग्राम होता तो त्यांनी सक्सेस करून दाखवला. आणि त्यानंतर 2014ला देशाचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्याच काळामध्ये काश्मीरचं आर्टिकल 370 रिमूव्ह करण्यात आलं. ऑपरेशन सिंधू, उरी सर्जिकल स्ट्राईक त्यांच्याच काळामध्ये झाले. पाकिस्तानला पूर्ण फायनान्शियल नमोहरम करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आज देशाची जे रिलेशन्स आहे इंटरनॅशनल लेवलवरती ते एक वेगळ्या उंचीवरती नेऊन त्यांनी ठेवले. देशामध्ये डिजिटल क्रांती आणली. जी इंडस्ट्रियल ग्रोथ होती किंवा रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मिलिटरीचं मॉडर्नायझेशन असेल, यांच्या काळामध्ये झाले. प्रत्येक पंतप्रधानांचं या देशासाठी लाभलेलं एक वेगळं असं भरीव कार्य आहे. त्यामुळे सर्व पंतप्रधानांचं या देशाला लाभलेलं एक वेगळं योगदान आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भारत माता की जय. धन्यवाद.